नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला पटापट लिंक शेअर करा बरं आणि लाईक सुद्धा करून घ्या. विद्यार्थी संख्या आणि लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पटापट लिंक शेअर करून घ्यायची. आजचे पण प्रश्न खूप छान आहेत. शेवटपर्यंत बघायचे, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघा, तुमच्यासाठी आपण खास सिरीज चालू केली 5000 प्लस. चला पटापट तुम्ही लिंक शेअर करून घ्या तोपर्यंत आणि लाईक सुद्धा करून घ्या. लगेच आपण सुरुवात करणार आहोत. केले लिंक शेअर, लाईक केले. चला सुरुवात करूया. बघा, तुमच्यासाठी खास आपण 5000 प्लस प्रश्नांची सिरीज चालू केली. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 49. आतापर्यंत 48 आपले लेक्चर झाले. ज्यांनी एकदा बघितले नसेल बघून घ्या. फ्री मध्ये पीडीएफ आपल्या स्टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. व्हिडिओ पाहिजे असेल तिथे व्हिडिओ पण भेटेल, बाजूला पीडीएफ सुद्धा भेटून जाईल. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न बघा, एक पाण्याचा हौद भरण्यासाठी ए व बी या 2 नळांनी 40 तास लागतात. तर ए एकटा नळ तो हौद भरण्यासाठी 60 तास घेतो, तर बी ला तो हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल? ऑप्शन बघा, 80 तास, 140 तास, 100 तास आणि 120 तास. किती येईल ह्याचं उत्तर? चला सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात. किती आलं उत्तर? ए, बी, सी का डी? बघा, ए आणि बी दोघं मिळून 40 तासात भरतात आणि फक्त ए 60 तासात भरतो. दोघांचा लसावी काढा. लसावी किती येणार? 120. 40 त्रिक 120, 60 दुणे 120. आता दोन्ही नळांनी एका तासामध्ये 3 लिटर पाणी भरते आणि ए एकटा एका तासाला 2च लिटर भरतोय. मग 3 लिटर पैकी ए जर 2 लिटर भरत असेल तर बी किती लिटर भरणार? तर 1 लिटर भरणार. म्हणून 3 वजा 2 बरोबर 1 लिटर. बी हा नळ एका तासाला 1 लिटर भरतोय. त्या टाकीची, त्या हौदाची क्षमता आहे 120 लिटर. मग 120 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागणार? तर 120 तास लागणार. कारण एका तासाला किती लिटर भरतोय? फक्त 1 लिटर. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, जर ए छेद बी बरोबर 3/7 तर 7a वजा 3b छेद 2a अधिक 5b ची किंमत काढा. ऑप्शन बघा, -1, 0, -2 आणि 3. काय लिहायचं उत्तर? जिथं ए दिसते, ए ची किंमत किती आहे? 3 आहे. बी ची किंमत किती आहे? 7 आहे. त्या किमती टाकायच्या आणि सोडवायचे. बघा, 7a म्हणजेच 7 गुणिले 3. ए ची किंमत 3 आहे. वजा 3b म्हणजेच 3 गुणिले 7, कारण बी ची किंमत 7 आहे. छेदस्थानी 2a म्हणजेच 2 गुणिले 3 अधिक 5b म्हणजेच 5 गुणिले 7. 7 त्रिक 21 वजा 7 त्रिक 21 छेदस्थानी 2 त्रिक 6 अधिक 7 5 35. म्हणजेच किती आलं? 21 मधून 21 गेले 0. 35 आणि 40, 35 आणि 6 किती झाले? 41. 0 भागिले 41. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येतं? 0 येतं. शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर किती येतं? 0. म्हणून काय येणार इथं? ऑप्शन नंबर बी येणार योग्य उत्तर. कळले सर्वांना? शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर उत्तर येणार 0. व्यवस्थित लक्षात ठेवा. कळले कन्सेप्ट? क्लिअर? पण इथे एक सांगतो, पण जर कोणत्याही संख्येला शून्याने भाग दिला तर उत्तर येणार नाही. पण शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर मात्र उत्तर 0 येणार. हे दोन्ही नीट लक्षात ठेवा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, क्षला 4 ने भागलं असता बाकी 3 उरते. जर 2 क्षला
4 ने भागलं तर बाकी किती उरेल? ऑप्शन बघा 1, 2, 3 आणि 6. x ला जर 4 ने भागलं तर बाकी 3 उरते. जर 2x ला 4 ने भागलं तर बाकी किती उरेल? आता त्या x च्या ठिकाणी 4 च्या पटीत संख्या घ्या, जी बाकी उरते ती प्लस करा. म्हणजे x बरोबर जर 4 घेतलं तर जी बाकी उरते ती प्लस केली, किती झाली? 7. कळलं? आता त्याच संख्येला, आता हे बघा 7 ला जर 4 ने भाग दिला तर बाकी 3 उरणार. आता 2x ला, x ची किंमत किती आहे? 4. 2 गुणिले 4. 2x म्हणजेच काय? नाही, ही संख्या. x म्हणजे काय येणार? 7 येणार, 7. x म्हणजे काय? 7. बघा 7 ला जर 4 ने भाग दिला तर 3 बाकी उरते. म्हणजे x बरोबर किती येणार? 7. आता 2x म्हणजेच 7 गुणिले 2 किती झाले? 14. 14 ला जर 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12. किती बाकी उरते? 2 बाकी उरते. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. x ची किंमत किती असणार इथं? 7. त्यांनी सांगितल्याप्रमाणे x ला 4 ने भाग दिल्यावर बाकी किती उरते? 3. म्हणून ती संख्या कोणती असणार? 7 असणार. आता इथं तुम्ही 7 घ्या किंवा 11 घ्या, 4 च्या पटीत घ्या, 3 प्लस करा. ती असणार x ची किंमत. आता इथं मी x ची किंमत 7 न घेता बघा, x ची किंमत ना मी आता वेगळी घेतो बघा, 8 आणि 3. आता x ची किंमत आपल्याला काढायची. बघा 8 आणि 3 किती झाले? 11. आता ह्या 11 ला जर 4 ने भाग दिला, बघा 4 दुने 8, 3 बाकी उरते. 3 बाकी उरले पहिलं सांगितल्याप्रमाणे. म्हणजे इथं x बरोबर किती आहे? 11. x बरोबर 11. मग आता त्यांनी आपल्याला सांगितले 2x ला जर 4 ने भाग दिला तर बाकी किती उरेल? 2x म्हणजेच x ची किंमत 11. 11 दुने 22. बघा 4 ने भाग दिला, 4 25. किती बाकी उरणार? 2च बाकी उरणार. कळलं? मग ही संख्या तुम्हाला ह्याच पटीत घ्यायला लागेल. कळलं? एकतर 7 घ्या किंवा 11 घ्या किंवा 15 घ्या. याप्रमाणे जर तुम्ही घेतला तर बाकी किती उरणार? नेहमी 2च बाकी उरणार. कळलं? अरे क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा, 4 स्टार स्टार 6 या संख्येला 12 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? ऑप्शन बघा 5, 4, 7 आणि 3. आता 12ची कसोटी ज्याला माहिती असेल तो काही सेकंदात उत्तर देईल. मग त्याला प्रत्येक अंक ठेवून 12 ने भाग द्यायची गरज नाही. 12ची कसोटी ज्या संख्येला 4 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने सुद्धा निशेष भाग जातो. आता 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग केला तर त्या संख्येला 4 ने भाग जाईल. आणि 3ची कसोटी ज्या सर्व अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल तरच 3 ने भाग जाईल. मग दोघांनीही भाग जाणारी संख्या कोणती? आता 4 आहे, पहिला ऑप्शन आपण 5 घेतला. स्टारच्या ठिकाणी 5 5 घेतला. 56 ला 4 ने भाग जातो का? तर भाग जातोय. आता ह्या सर्व अंकांची बेरीज 3च्या पटीत येते का? 5 आणि 5 10, 6 आणि 4 10, 20. 20 3च्या पटीत येत नाही, म्हणजे 5 घेऊन जमणार नाही. मग पुढचा अंक घेतला आपण 4. 46 ला जातो का 4 ने भाग? जाणार नाही, म्हणून 4 पण येणार नाही. मग पुढचा अंक घेतला आपण 7. 76 ला 4 ने भाग जातो का? हो, भाग जातो. आता सर्व अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे का? 6 आणि 4 10, 7 आणि 7 14, 14 आणि 10 24. 3च्या पटीत आहे. 4 ने पण भाग जातो, म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असणार? 7. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 4776. या संख्येला 12 ने सुद्धा निशेष भाग जाणार. पाहिजे तर करून दाखवतो बघा. 4776 बघा 12 ने भाग जातो का? 12 त्रिक 36. 17तून 6 गेले 9 उरले. वरतून 7 घेतला. 12 आठे 96. सॉरी,
7 6 गेल्या, 1 उरला, 4 3 गेला, 1 उरला, वरतून घेतले 7, किती झाले 117. 12 ने भाग द्या, 12 9 अष्टोदर्श. 17 8 गेले, 9 उरले, 1 हातचा, 1 1 0, 1 1 0, वरतून घेतला 7, 12 8 96. गेला पूर्ण भाग, म्हणजेच स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असणार? 7 हा अंक असणार. कळले? एवढं संख्या घेऊन 12 ने भाग द्यायची गरज नाही. त्यासाठी आपल्याला फक्त कसोटी माहिती पाहिजे. ज्या संख्येला 4 व 3 ने भाग जातो त्याच संख्येला 12 ने सुद्धा निश्चित भाग जाईल. कळले आता सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 2500 सध्या ऑफर मध्ये चालू आहे. फक्त आपल्याला ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे 8233007373. या नंबरला कॉल करा. बॅच बद्दल सगळी माहिती भेटून जाईल. या बॅच मध्ये हे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर होतात. रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बघू शकता. टॉपिक नुसार पीडीएफ भेटतं. सर्व विषयांचे 2-2 ई बुक भेटतात. प्लस तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा 3 ई बुक भेटतात. त्याचबरोबर मॉक टेस्ट सुद्धा भेटतं आणि आपलं दर आठवड्याला डाऊट सेशन सुद्धा होतं. हे सर्व तुम्हाला एका बॅच मध्येच भेटतं. वन टाइम पे करायचे, प्रत्येक महिन्याचे नाही. आणि ती बॅच वर्षभर तुम्ही कितीही वेळा बघू शकता. क्लिअर? अधिक माहितीसाठी ऍडमिशनसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. पुढचा प्रश्न बघणार आहोत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? सगळ्यांनाच माहिती आहे. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 25 मूळ संख्या आहेत. चला मला सांगा आता 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? सगळ्यांनी पटापट कमेंट करायचं. 1 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? ऑफलाईन मध्ये कमेंट केल्यानंतर तरी सुद्धा चालेल. पुढचा प्रश्न 83796 या संख्येतील 3 व 9 अंकाच्या स्थानिक किमतीतील वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती? ऑप्शन बघा 3706, 2900, 2910 आणि 3700. स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाचं स्थान कुठे आहे. काय सांगितलं तुम्हाला? 3 आणि 9 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. 3 अंकाची स्थानिक किंमत 3, पुढे किती अंक आहेत? 3 अंक, मग 3 शून्य द्या. 3 ची स्थानिक किंमत किती? ह्या संख्येमध्ये 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 3000. 9 ची स्थानिक किंमत 9, पुढे एक संख्या आहे 1 0. 9 ची स्थानिक किंमत किती? 90. आता ह्यांच्यातली काय विचारले तुम्हाला? वजाबाकी. 0 तून 0, 10 तून 9 गेला 1, 1 हातचा, 10 तून 1 गेला 9, 1 हातचा, 3 तून 1 गेले 2, म्हणजेच काय येणार? 2910. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती असणार? 2910. ऑप्शन नंबर सी. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 3 आकडी सगळ्यात लहान संख्या कोणती जिला 14 ने पूर्ण भाग जातो? ऑप्शन बघा 140, 126, 112 यापैकी नाही. आता 14 ने भाग जाणारी पण 3 अंकी पाहिजे आणि त्यात पण सगळ्यात लहान. 14चा पाडा ज्याचा पाठ असेल तो काही सेकंदात उत्तर सांगेल. आता 140 ला सुद्धा 14 ने भाग जाईल, 126 ला सुद्धा जाईल, पण त्यांना लहानात लहान पाहिजे. 112 ला सुद्धा जाईल. आता बघा 14 गुणिले 7, 14 7 98. 2च अंकी आहे, 3 अंकी पाहिजे. मग ह्याच्या पुढचीच असणार 14 8 112. ह्याच्यापेक्षा लहान संख्या कोणतीच नसणार ज्या संख्येला 14 ने भाग द्यावी. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार? सी येणार, 3 येणार. कळलं? 14चा पाडा पाठ असेल, काही सेकंदात उत्तर येईल. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. एका संख्येची चौपट व आठपट यांच्यातील फरक त्या संख्येचा वर्ग येतो तर ती संख्या कोणती? ऑप्शन बघा 2, 3, 4 आणि 8. या ऑप्शन पैकी एक संख्या अशी आहे जिची चौपट आणि आठपट यांच्यातील फरक त्याच संख्येचा वर्ग येतो तर ती संख्या कोणती? जबरदस्त प्रश्न आहे. चला पटापट उत्तर द्यायचे. काय लिहायचं उत्तर?
ऑप्शन वरूनच जावं लागेल तुम्हाला, काही सेकंदात येईल. किती आलं उत्तर? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. किती उत्तर आलं? 4. बघा आता 4 ही संख्या त्याची 8 पट केली. किती आली? 32. 4 ही संख्या त्याची 4 पट केली. किती आली? 16. याच्यातली वजाबाकी केली. किती आली? 16. ती आली जी संख्या आपण घेतली होती त्याचा वर्ग आली, म्हणजे ती संख्या कोणती असणार? 4. कळले सर्वांना? क्लिअर का आता? पुढचा प्रश्न बघा, 4 या संख्येने पूर्ण भाग जाणारी विशेष संख्या कोणती? 4 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 4 ची कसोटी, ज्या शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. नो डाऊट. आता शेवटचा अंक काय आहेत? या संख्येचे शेवटचे 2 अंक काय आहेत? 34. जातो का 4 ने भाग? नाही, म्हणजे ह्याला भाग जाणार नाही. पुढची संख्या 45. 45 ला जातो का 4 ने भाग? नाही, म्हणजे ह्याला सुद्धा जाणार नाही. 56 ला 4 ने भाग जातो, म्हणजे ह्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. कळले? 4 ची कसोटी, शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जाणार. मग ती संख्या कितीही अंकी असो, 10 अंकी असली तरी सुद्धा 4 ने भाग जाणार. फक्त शेवटच्या 2 अंकांना गेला पाहिजे, बस. कळलं? पुढचा प्रश्न बघण्याआधी टिक्कर मराठीची विजेता बॅचची फी सध्या 1200 रुपये आहे आणि फक्त तुम्हाला अंकगणित हा विषय घ्यायचा असेल तर 399 आहे. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. संपूर्ण माहिती भेटून जाईल. ज्याला घ्यायची असेल घेऊ शकता. 1200 मध्ये तुम्हाला सगळे विषय, ई-बुक, मॉक टेस्ट, PDF सगळं काही भेटून जाणार. आणि ही बॅच 3 ते 4 महिने चालणार लाईव्ह मध्ये. बाकी वर्षभर सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये कितीही वेळा बघू शकता. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 2 डझन पेरूची किंमत 24 रुपये आहे, तर 5 पेरूंची किंमत किती होईल? चला, ह्याचं तरी उत्तर कोणाचं चुकता कामा नये. 2 डझन म्हणजेच 24. 24 पेरूंची किंमत 24 रुपये आहे, तर 5 पेरूंची किंमत किती असणार? 5च रुपये असणार. 1 रुपयाला 1 पेरू आहे इथं. लय स्वस्त आहे. 2 डझन पेरूंची किंमत 24 म्हणजे 1 रुपयाला 1 पेरू. 5 पेरूंची किती रुपये होणार? 5 रुपये. पुढचा प्रश्न बघा, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की जिला 4, 91, 183 ला भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी समान किंवा शिल्लक राहील. प्रश्नामध्ये काहीतरी चुकले. इथं 184 घ्या. 184. सांगा आता उत्तर काय? ही संख्या आहे 184. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती का प्रत्येक वेळेस समान बाकी शिल्लक राहील? मग अशी मोठी संख्या कोणती असणार यामध्ये? 4. बघा, 4 ने 4 ला भाग दिला, ऑप्शन मध्ये नाहीये. अशी मोठी संख्या कोणती असणार? 3 असणार. बघा आता 4 आहे, 91 आहे आणि 184 आहे. त्यांनी काय सांगितले? अशी मोठी संख्या कोणती का जिने 4, 91, 184 ला भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी समान शिल्लक राहील. आता सगळ्यांची बाकी मी 1 घेतली. 1 सगळ्यांची बाकी समान. 4तून 1 गेला 3, 91 मधून 1 गेला 90, 184 मधून 1 गेला 183. आता ह्या सर्व संख्यांना एका संख्येने भाग जाईल. ती संख्या कोणती असणार? 3 असणार. बघा, 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 त्रिक 9 0, 3 सक 18, 3 1 3. म्हणजे एक बाकी समान कधी उरेल? त्या संख्येला सगळ्यात मोठी संख्या 3 ने भाग दिल्यानंतर.
ऑप्शन नाहीये इथं, ऑप्शन इथं करून टाका 3. या तिन्ही संख्यांना समान बाकी उरते 1. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार? 3. 3 ने भाग दिला या सर्व संख्यांना तर बाकी किती उरते? 1 बाकी उरते. मग ती संख्या कोणती असणार? इथं 3 असणार. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा मसावी 24 तर त्या संख्यांचा लसावी खालीलपैकी किती? ऑप्शन बघा 12, 18, 36, 48. जर दोन संख्यांचा मसावी 24 असेल तर लसावी किती असेल? याची कन्सेप्ट क्लिअर असेल तो सांगाल उत्तर. लसावी हा मसावीपेक्षा मोठा असतो, म्हणजे 24 पेक्षा 12 आणि 18 हे लहान, हे तर येणारच नाहीत, 100% नाही येणार. कळले? आता इथं काय लक्षात ठेवायचंय, मसावी म्हणजे जर लहान संख्या मोठ्या संख्येचा विभाजक असेल तर जी लहान संख्या आहे ती असते मसावी. लहान संख्या मसावी आणि मोठी संख्या काय असते? लसावी. जर लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल तर लहान संख्या असते त्याचा मसावी आणि मोठी संख्या असते लसावी. मग इथं मसावी 24 आहे, मग 24 आपण जर लहान संख्या पकडली तर मोठी संख्या 24 ने भाग जाणारी कोणती आहे? इथं 48. 24 ने भाग जाणारी कोणती आहे? 48. म्हणजे इथं लसावी 48 असू शकते. कळलं? लसावी किती असू शकते? 48. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 8% दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळ व्याज 96 होते तर ती रक्कम कोणती? ऑप्शन बघा 600, 300, 500 आणि 800. आता इथं रक्कम काढायची म्हणजेच तुम्हाला मुद्दल काढायची. तुम्हाला मुद्दल काढायची असेल, दर काढायचे असेल किंवा वर्ष काढायचं असेल तर अशा वेळी सरळ व्याजामध्ये सरळ व्याज जर तुम्हाला मुद्दल काढायची आहे तर मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर आणि गुणिले वर्ष. तुम्हाला मुद्दल काढायची असेल तर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले वर्ष. तर आता सरळ व्याज किती आहे? 96 गुणिले 100 भागिले दर किती आहे? 8%. वर्ष किती आहे? 4. भाग द्या आता. 8 ने भाग दिला 8 एके 8, 1 उरला 8 दुने 16. 4 ने भाग दिला 4 एके 4, 4 त्रिक 12. 3 गुणिले 100 किती आलं? 300. म्हणजे ती रक्कम कोणती असणार? मुद्दल किती असणार? 300 रुपये. मुद्दल किती असणार इथं? 300 रुपये. कळले सर्वांना? जर तुम्हाला मुद्दल काढायचं असेल किंवा दर काढायचा असेल किंवा वर्ष काढायचं असेल तर अशा वेळेस व्याज गुणिले 100 भागिले, जर दर काढायचा तर मुद्दल गुणिले वर्ष, वर्ष काढायचं असेल तर मुद्दल गुणिले दर खाली येणार. समजलंय? क्लिअर? असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचे. कसं वाटलं लेक्चर आणि ज्या प्रश्नाचं उत्तर विचारले ते सगळ्यांनी ऑफलाईन मध्ये कमेंट करायचं. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता न विसरता. चला बाय बाय, टेक केअर.